मुलांचं स्कूल एकदा सुरू झालं, की त्यांच्यासोबत आपलं सुद्धा रुटीन जे आहे ते अगदी सेट होऊन जातं आणि मला वाटतं, की आपण त्या मुली आहोत, की ज्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या अशा सांभाळतात. बहुतेक यामध्ये आपल्या आईचाच मोठा हातभार असेल आणि आपल्या आईचीच अशी शिकवण आहे, की सगळ्या गोष्टी आपण एका सोबतच हँडल करतो. मग ते मुलांना सांभाळणं असू देत, आपलं करिअर सांभाळणं असू देत, या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थितरित्या सांभाळत आहोत. एक चांगली बायको, एक चांगली आई, एक चांगली मुलगी आणि एक चांगली सून म्हणून आपण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या अशा मॅनेज करून घेतो. आणि हे सगळं मॅनेज करणं आहेत ना आपल्याला अगदी सहज आणि सोपं जाते. कारण की या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण आपल्या आईकडे पाहून शिकलेलो आहोत. आपल्याला कोणी काही याविषयी शिकवलेलं नाहीये किंवा सांगितलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की आपल्या आई-वडिलांचे संस्कारच असे आहेत की आपण या सगळ्या गोष्टी न सांगता सगळं शिकून घेतलं आणि मला असं वाटतं की आपली ही शेवटचीच पिढी असेल की जी न सांगता, न समजून सांगता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या सांभाळून घेतीये आणि त्यासाठी आपली कोणाकडे काहीच तक्रार नसते. सगळ्या गोष्टी अगदी आपण व्यवस्थित अशा मॅनेज करतोय आणि ते सुद्धा अगदी हसतमुखाने आणि मला असं वाटतं की ही आपली शेवटचीच पिढी असेल. आता याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा.